नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमा स्टुडंटसाठी हा व्हिडिओ असणार आहे. ज्यामध्ये डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओ थ्रू मी तुम्हाला माझ्या डिप्लोमा लाईफमध्ये घडलेल्या घटनेचा पुन्हा तुमच्या संग माझ्या संग घडलेल्या घटना पुन्हा तुमच्या संग घडू नये यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ थ्रू सांगतो की डिप्लोमामध्ये अभ्यास कसा करावा. अभ्यास करते वेळेस काय चुका होतात या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला बोलणार आहे. मित्रांनो, पुढच्या महिन्यापासून तुमची पेपर आहे, तर तुम्ही आतापासून कसा अभ्यास करावा या संदर्भात मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यामध्ये तुम्ही कमी चुका करावे आणि चांगला स्कोर परीक्षामध्ये आणावे या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. माझं डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना एवढंच सांगणार आहे की डिप्लोमाच्या मध्ये अभ्यास करते वेळेस तुम्ही कन्सेप्टवर जास्त फोकस द्यावा. तुम्ही जेवढे जास्त कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या एक्झाम, कॉम्पिटिटिव्ह असो किंवा कोणतेही एक्झाम असो, त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे ते कामी येईल. डिप्लोमामध्ये अभ्यास करते वेळेस पहिला पॉईंट, तुम्ही पूर्णपणे सिलेबस कव्हर करावा, ज्यामध्ये तुमचा कोणताच पॉईंट राहिलेले नसावे. दुसरा पॉईंट, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पूर्णपणे सॉल्व करावा. आणि थर्ड पॉईंट, प्रॅक्टिस करावा. हा 3 पॉईंट तुमचा डिप्लोमामध्ये चांगला स्कोर करण्यासाठी गरजेचा आहे. तुम्ही डिप्लोमामध्ये तुमच्या जे चुका होतात ते सांगतो मित्रांनो. तुम्ही विचार करता आजचा अभ्यास उद्या करावा, उद्याचा अभ्यास परवा करावा, पण तुमचा कसंही असा अभ्यास होत नाही. तुम्ही विचार करा, रोजचा रोज अभ्यास करावा आणि प्रॅक्टिसवर जास्त फोकस द्या. तुम्ही पाठांतर करू नका. जेवढं जास्त कन्सेप्ट होईल तेवढं जास्त फोकस करत जावा. मित्रांनो, तुमची मिस्टेक काय होती अभ्यास करताना? तुम्ही अभ्यास करताना प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे मॅक्झिमम टाईम आलेले असते त्यांच्यावर जास्त फोकस देता. पण तो देणंही गरजेचं आहे. पण तुम्ही अभ्यास करते वेळेस पहिले तुम्ही पूर्ण सिलेबस कव्हर करावा आणि नंतर तुम्ही प्रॅक्टिस वगैरे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व करावे. आणि मुख्यतः तुम्ही कन्सेप्टवर फोकस द्या. प्रॅक्टिस वगैरे जास्त करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला एक कॉन्फिडन्स वाढेल. कॉन्फिडन्स वाढल्यानंतर ॲटोमॅटिक तुमचा स्कोर वाढेल. मित्रांनो, तुमचा जो पेपरमध्ये 2 ते 3 किंवा 4 ते 5 दिवसाचा गॅप आहे, या गॅपमध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिसवर फोकस द्यायचा आहे. माझा थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना सांगायचं एवढीच इच्छा आहे की थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना जेवढं जास्त होईल या सेमिस्टरला स्कोर करायचा. कारण तुमचा 5th सेमिस्टरच ठरवतो की तुम्हाला येणाऱ्या भविष्यात 6th सेमिस्टरला किती स्कोर करायचा आहे. कारण जेवढं जास्त 5th सेमिस्टरला वेळ आहे तेवढं जास्त 6th सेमिस्टरला वेळ नसतो मित्रांनो, तुम्ही आता जे अभ्यास करता तर तुम्हाला भविष्यात येणाऱ्या गोष्टीचा पूर्णपणे फायदा होईल. जसं मी कोर ब्रँच यांना सांगतो की कोर ब्रँचवाल्यांना त्यांना डिप्लोमाचा पूर्णपणे बेसिक सिलेबस कव्हर करावा, ज्यामध्ये पुढे येणाऱ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ते सहज नुसतं प्रॅक्टिस करून सॉल्व क्लिअर करतात, ज्यामध्ये तुम्हाला